मनामध्ये विचार करेल की या दोघांना कसं बसं आउट करावं, बाहेर पाडावं, त्यामुळे प्लेयर संघाची धावसंख्या थोडीशी आपल्याला विनिंगसाठी कमी राहू शकेल. चर्चा चाललंय. टीम मीटिंग झाली. टीम मीटिंग झाल्यानंतर फिल्डिंगला सज्ज होताना आपल्याला जीवदानी माऊली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धार्थ सिद्धू आणि मनीष विश्वकर्मा फलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. ऋतिक गोलंदाजी मार्कवरती पहिला गोलंदाज येतोय. ऋतिकचा पहिला बॉल नक्कीच सिद्धांतसाठी असणार आहे. माजला सुरुवात. पहिला बॉल हलक्या रीतीने खेळून काढला. खेळपट्टीवरती चेंडू ठेवून निश्चितच पहिली धाव घेतली गेलेली आहे. फॉलो थ्रो मध्ये निश्चितच अडवण्याचा प्रयत्न केला गेला होता. रनआउट घेण्याची संधी घेत होते, परंतु पाहिलं दोन्ही फलंदाज आपल्या क्रीजमध्ये पोहोचत असताना स्वतःला थांबवलं, अडवून स्वतःच्या हातामध्ये चेंडू ठेवला, एक रन जाऊन दिली. प्लेयरची धावसंख्या 1. फलकावरती सुरुवात झाली. ऑन साइडला स्वतःच्या स्ट्रॉंग झोनवरती मारला हा फटका मनीषच्या बॅटतून आलेला, परंतु त्या ठिकाणी चौकाराच्या अलीकडून चेंडू गेल्या कारणे त्या ठिकाणी घोषांकित एरियामध्ये चेंडू जातोय, ज्या ठिकाणी 1 धाव घोषांकित आहे. एका धावनेची धावफलक 1ने अजून पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 2 या आकड्यावरती. ऋतिक पुन्हा एकदा सिद्धूसाठी टाकलाय चेंडू, त्या ठिकाणी संतोष भाई यांच्याकडनं चेंडू चौकार धाडणं भरपूर मुश्किल आहे. 3 चेंडू 2 धावा लालच दिली होती, लालचचा स्वीकार करत होते, परंतु संतोष भाईचं पहाड त्या ठिकाणी उभं होतं. हलक्या रीतीने खेळून काढला. चांगला चेंडू होता निश्चितच, आणि त्यामुळे त्या चेंडूला हलक्या रीतीने खेळून काढला. एकेरी धाव काढली गेली. 4 चेंडूमध्ये 3 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. ऋतिक मागच्या मॅचमध्ये जबरदस्त कामगिरी राहिली होती. शेवटपर्यंत खेळपट्टीवरती उभा राहिला होता, आणि जो 29 धावांचा पल्ला पहिल्या इनिंगमध्ये 29 धावा लगावल्या होत्या, त्यामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी राहिली होती. आणि त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती असताना 6 मध्ये 6 धावाच खर्च केल्या होत्या. सुरुवात चांगली केली गेली होती, त्यामुळे बॅलन्स मोठा राहिला आणि 9 स्टार संघ शेवटपर्यंत दबावामध्ये राहिला आणि मॅच पराभूत झाला तो. आणि आता मात्र त्याच पद्धतीची कामगिरी या मॅचमध्ये सुद्धा पहिल्या इनिंगमध्ये करतोय ऋतिक. आतापर्यंत जे 5 चेंडू हाताळले, 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा खर्ची पडलाय. एक निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यश प्राप्त केलंय, ज्यावेळेस सिद्धू स्ट्राईक एंडवरती होता. आकुटप्प्यात चेंडू निश्चितच हलक्या रीतीने खेळून काढला. कमी उसळी घेणाऱ्या चेंडूला निश्चितच फक्त पाठवलं. शुभमने त्या चेंडूला अडवला, तोपर्यंत 1 रन कंप्लीट झालाय. दरम्यान पहिलं षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. दुसरं षटक चर्चा चाललाय कोणता गोलंदाज बोलवावा, कारण ही जोडी धाकड आहे आणि या धाकड जोडी समोर गोलंदाजी करणं म्हणजे चॅलेंजिंग आहे. एक चॅलेंज ॲक्सेप्ट करून चांगली गोलंदाजी केलंय ऋतिक पागी उर्फ बाबूने. आणि आता मात्र दुसरा कोण असेल? सूरज चव्हाण यांना बोलवलं आहे हे षटक टाकण्यासाठी. सूरजचा बॉल निश्चितच असेल सिद्धूसाठी. चांगला चेंडू हलक्या रीतीने खेळून काढला आणि 1 रन या ठिकाणी भेटू शकेल. प्लेयर संघाला 6वी धाव फलकावरती लगावली गेलेली आहे. शांत आहेत दोन्ही फलंदाज. शांत या कारणे की त्यांच्या रेंजमध्ये अजूनपर्यंत एकही चेंडू आलेला नाहीये. एक आला होता, तो सुद्धा अडवला गेला. आणि या ठिकाणी यष्ट्या उद्ध्वस्त. पहा, दबावामध्ये होते, दबावामधून बाहेर येण्याचा प्रयत्न करायला गेले होते, परंतु त्या प्रयत्नामध्ये त्रिफळा उद्ध्वस्त होतोय मनीष विश्वकर्मा यांचा.
फिशिंग नगरीमध्ये टेंबीपाडा गावातील मानचिन नामचिन फोटोग्राफर विकी मेहर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत असेल. अमित फलंदाजी मार्गवरती वनडाऊनच्या रूपाने आलेला आहे. प्लेयर्स संघामधला हा सुद्धा एक धाकड फलंदाज. हलकर्तीने खेळून काढलाय चेंडूला. निश्चितच फॉलो थ्रो मध्ये सिद्धूला या ठिकाणी बाद करण्याचा प्रयत्न, परंतु सिद्धू सुद्धा पाहतोय, लक्ष ठेवलंय कोण आपल्या मागून येतोय आणि रन आपली कंप्लीट करूया. एका धावनेशी धावफलक एकने अजून पुढे सरकलाय, 7 वरती पोहोचलाय. 3 चेंडू अजूनही बाकी असतील या षटकातले. कोलवटापा चेंडू सरळ बॅटिंग मारला फटका. ओहो क्या बात है, जबरदस्त फील्डिंग यहाँ पर. आकाश त्या ठिकाणी आपली जान झोकून हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. जबरदस्त फिल्डिंग आणि अशा पद्धतीची फिल्डिंग नक्कीच फलंदाजाला चान्स घेण्याचा प्रयत्न करतायत, जोखीम उचलण्याचा प्रयत्न करायला लावतायत आणि आपल्या फिल्डिंगच्या जोरावरती त्यांना थोडंसं हतबल करायला लावतायत. जीवदानी माऊली संघाचे क्षेत्ररक्षक आत्तापर्यंतची कामगिरी भरपूर चांगली राहिलेली आहे. पाहायला गेलं तर आतापर्यंतचे 10 चेंडू संपल्यात. 10 चेंडूमध्ये फक्त 8 धावा खर्ची पडल्यात. जीवदानी माऊलीचे गोलंदाज अजूनही 2 चेंडू षटकातले बाकी असतील. मनीषला बॅक टू डिपार्ट पाठवलंय. सिद्धू खेळपट्टीवरती आहे, अमित लाड आहे. नक्कीच दोघांमध्ये चर्चा सुद्धा चाललाय की आपल्याला खेळपट्टीमध्ये शेवटपर्यंत राहणं गरजेचं आहे आणि जो दबाव आहे त्या दबावामधून बाहेर येण्यासाठी एखादा मोठा फटका आला तर नक्कीच पुढचे सुद्धा फटके आपण मारू शकतो, पण तो कोणाच्या बॅटीतून येईल हे सुद्धा बघण्यासारखं असणार. सिद्धू प्रयत्न करतोय. अमित लाड आत्ता फलंदाजी मार्कवरती आलेला आहे, तर तो सुद्धा नक्कीच चान्स घेऊ शकेल. हलक्या घेऊन काढलेला आहे. कान मंत्र दिला होता सिद्धूंनी की जर चेंडू भेटेल तरच मार बाबा. जेकेसी संघाचे चेतन कदम आपणास विनंती असेल आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. जेकेसी संघाचे चेतन कदम आपणास विनंती असेल आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. हा एक लालच दिली होती, त्याचा स्वीकार करण्यासाठी हा शॉट एक्झिक्यूट केला गेला होता, परंतु जीवदानी माऊली संघाच्या फिल्डिंगला खरोखर या ठिकाणी प्रशंसित केलं जाईल. 2 षटकात संपल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडीच्या मोबदल्यानंतर प्लेयर्स संघ 10 धावा फलकावरती लगावतोय. तर मात्र या ठिकाणी दोघांमध्ये चर्चा चाललाय का हा दबाव हा जो ग्राफ्ट आहे हा बॅलन्सिंग कधी करायचा, कसं केलं जाईल, आणि तो विचार करून आपापले पोझिशन घेत असताना गोलंदाजी मार्कवरती प्रणय आलाय 3रं षटक टाकण्यासाठी. आणि प्रणयकडनं हे काम, जे काम सूरजने केलं आहे, जे काम ऋतिकने केलं आहे, ते काम कंटिन्यू राहील का, आणि नाहीतर 2 फलंदाज जे आहेत ज्या शोधात आहेत, ज्या मोठ्या फटक्याच्या शोधात आहेत, तो शोध त्यांचा पूर्ण होईल का. प्रणय आले गोलंदाजी मार्कवरती. हलक्या रीतीने घेऊन काढला चेंडू. निश्चितच बॅटीची वरची काढून सरळ गेला चेंडू, परंतु फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न करत होते प्रणय, परंतु व्यवस्थित पोहोचू शकले नाही. त्या कारणे 1 रन ही कंप्लीट झालाय. खोलवर टप्पा चेंडू ऑन साइडला मारला फटका. त्या ठिकाणी पुन्हा एकदा आकाश आहे. आकाशने चेंडूला अडवलाय. 1च धाव मिळालाय. आता मात्र थोडेसे चिंतित असतील प्लेयर संघाचे फलंदाज, कारण मोठा फटका अजूनही येत नाहीये. ओ जरासा त्या बॅनरच्या अलीकडे चेंडू लागलाय. 1च धाव भेटेल या चेंडूवरती. 3 चेंडू आतापर्यंत सुरेख हाताळल्यात प्रणयने सुद्धा. ज्या पद्धतीची कामगिरी अगोदरच्या गोलंदाजांनी केली तीच कामगिरी प्रणय सुद्धा करतो. ओ हा सुद्धा चेंडू भरपूर चांगला. मारण्याची कुठलीच संधी देत नाही आहेत फलंदाजांना. जो येणारा गोलंदाज आहे तो प्रत्येक गोलंदाज या ठिकाणी आपला बखूबी आपलं काम निभावतोय.
4 चेंडू आतापर्यंत संपले, 14 धावा फलकावरती. प्रणयचा हा बॉल तर मात्र जबरदस्त फिल्डिंग शुभम आहे त्या ठिकाणी. शुभमने चेंडूला अडवलंय, डिक्लेअर झोनमध्ये डॅश केलंय चेंडूला. कबड्डीमध्ये ज्या पद्धतीने डॅश केलं जाते रेडरला, त्या पद्धतीने चेंडूला डॅश केलाय डिक्लेअर झोनमध्ये. एकच धाव भेटू शकेल या चेंडूवरती. एका धावानेशी धावफलक 15 वरती पोहोचलाय. शेवटचा बॉल असेल या षटकातला. दोघांमध्ये चर्चा चाललाय की एक मोठा फटका मारा, परंतु एकमेकांमध्ये ही पण चर्चा चाललाय अरे तसा बॉलच येत नाहीये. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत जीवदानी माऊली संघाची राहिलेली आहे. लास्ट बॉल ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी निखिल चेंडूवरती आलाय, अडवेल, फेकेल, एकच धाव या ठिकाणी भेटेल. दरम्यान तिसरं षटक या ठिकाणी संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा फलकावरती लगावल्या जात आहेत. 3 गोलंदाज वापरले आणि तिन्ही गोलंदाजांनी आपलं काम जबरदस्त या ठिकाणी केलेलं आहे. सुरुवात केली ऋतिकनी अवघ्या 5 धावांचं षटक, त्याच्यानंतर सूरजनी सुद्धा एक विकेट घेत असताना 5 धावांचं षटक आणि आता मात्र प्रणयनी 6 बॉल टाकले आणि 6 बॉलमध्ये 6 धावा खर्ची पडलाय. म्हणजे 2 अजूनही खाली आहेत प्लेयरचा संघ. अंडर बॉक्स क्रिकेटच्या भाषेत असं म्हटलं जातं, एखाद 2 रन जेव्हा खाली वर असले किंवा एक चेंडू वर एक चेंडू खाली अशा पद्धतीनं नेहमी म्हटलं जाते, किंवा एक चौकावर एक चौक्याची मॅच, 2 चौक्याची मॅच असं म्हटलं जाते. परंतु ही मॅच कोणत्या पद्धतीची आहे? 2 रन खाली आहे प्लेयर संघ. शेवटचं षटक निखिल गोलंदाजी मार्कवरती आलाय हे शेवटचं षटक टाकण्यासाठी. निखिलवरती जिम्मेदारी दिलेली आहे शेवटचं षटक टाकण्यासाठी. जो ज्या फ्लोमध्ये ज्या सुरुवातीमध्ये जीवदानी माऊली वरचढ आहे तो वरचढ कायम ठेवता येईल का निखिलला? नक्कीच कायम ठेवण्यासाठी आता तो निखिल येतोय. पहिल्या 3 षटकांचा खेळ, 18 चेंडूंचा खेळ, 16 धावा आहेत. आता येथून एक्सलेट करण्यासाठी एकेकडे अमित लाड आहे, दुसऱ्याकडे सिद्धांत वारंग. नाम आहे सिद्धू, परंतु यावेळेला पंच 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 पुन्हा एकदा टेक्निकल टीमची मदत आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये विकास धसकर. सकाळच्या सत्रापासून आपण अजयला पाहिलं, वैभव असेल, त्यानंतर विकास धसकरला आपण पाहिलं, परशुराम पाटील गंभीर वसई तालुक्यातील एक नामचित पंच. कालचा दिवस आपण पाहायला गेलं तर अजित निकम सरांना अगदी बदलापूरवरनं ह्या स्पर्धेसाठी, ह्या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आले होते. परंतु आता ही टेक्निकल टीम विकास या मित्रांनो प्लीज. अजय आहे का? अजय ये जरा घाई करा. हा स्पर्धेचं आकर्षण काय आहे? अनिल सर, ज्या प्रकारचा आपण उद्घाटन सोहळा ज्या वेळेला पार पडला आणि त्यावेळेला एक सरप्राईज होतं APLच्या माध्यमातून, आगाशी ग्रामस्थांच्या माध्यमातून, अर्थातच तो आकर्षित करणारा यष्ट्यांच्या पाठी एक भव्य दिव्य असा तो बॅनर, अर्थातच रंजन दादा पाटील दोस्ती दिलाचा राजा म्हणून ज्याकडे पाहिलं जात आहे, एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी, आणि त्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी तब्बल 50,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे. अनेक आर्थिक मदत ज्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेला लाभली त्यांचं देखील आम्ही नामोल्लेखन करणार आहोत. परंतु आलेल्या मायबाप प्रेक्षकांचं पुन्हा एकदा ह्या आगाशी बिग बॅश लीगच्या माध्यमातून, APLच्या माध्यमातून सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. अनेक मान्यवर आपण पाहतोय मंचाच्या दिशेनं कालच्या दिवसापासून ह्या स्पर्धेला भेट देत असताना आपण पाहिले, त्यांचं देखील सर्वांचं ह्या हृदयाच्या अंतःकरणापासून आज आम्ही सहर्ष स्वागत करतोय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी कालचा दिवस ग्रुप A आणि ज्या वेळेला तो पहिला क्वालिफायचा संघ होता, डिसिजन अजून देखील ती आपत्सात चर्चा केली जाते. 2 पंचांच्या भूमिकेमध्ये एकीकडे आयोजक स्वतः आहेत अजय पवार, दुसरीकडे गंभीर पाटील. नॉट आउट, अर्थातच ती 1 धावेने धावफलकात आता भर पडतोय. निखिल आहे, पहिलं षटक ऋतिक होता, बाबू होता, त्यानंतर सूरजला आपण पाहिलं, तिसरं षटक
प्रणय होता, चांगल्यारीत्या आतापर्यंत ते हाताळलं जात आहे. परंतु आता सिद्धू आहे, सिद्धूकडे ती संपूर्ण आता डगआउट त्या आशाभूत नजरेनं आता पाहत आहे आणि सिद्धू आता एक्सलेट करण्यासाठी ती बॅट आता पाजून तयार आहे. पुन्हा एकदा तो प्रयत्न, परंतु सिद्धूच्या खेळाला आता लागतोय पूर्ण विराम. टिपलाय जे संपलाय खेळ. सिद्धू बॅक टू द पार्ट. धन्यवाद डीजे. 17 धावा फक्त आणि फक्त धावफलकावर आहेत. 17 धावा. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ, अजून देखील येणारे 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निखिल पवार नॉडी आतापर्यंत पहिल्या 2 चेंडूमध्ये प्रभावित केलंय. सूरज असेल, त्यानंतर आपण बाबूला पाहिलं, अगदी चांगला खेळ आतापर्यंत. प्रणय असेल, त्यानंतर आता शेवटचं षटक, शेवटचं 4 चेंडू. नवीन फलंदाज सिद्धेश बडांबे स्वतः कर्णधार आहे. पहिला चेंडू चांगल्यारीत्या, परंतु तितक्याच चांगलं गॅदर. बाबू अनेक प्रेक्षक राजा वर्ग फुलपाडा नगरीतून देखील आज हा एक मोठा चाहता वर्ग आहे आणि 2 आपत्साद संघातील खऱ्या अर्थानं आजूबाजूचे शेजारी म्हणायला काही हरकत नाही. फुलपाडा नगरीतील ती लढत, ती भिडत आपण पाहतोय. सिद्धू सातत्यानं आपण पाहायला गेलं तर एक तो मित्र परिवार संपूर्णतः तो जीवदानी माऊली संघच आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. आता विरोधात तो खेळत असताना पाहतोय, परंतु सिद्धू बॅक टू डगआउट. दुसरा सिद्धू येतोय, ह्यावेळेला सिद्धेश बडांबे आहे. दुसरीकडे अमित लाड. पुन्हा एकदा पॉवर हिटिंग सूरज चव्हाण, चांगल्यारीत्या गॅदर. पुन्हा एकदा सिद्धू. आता दुसरा सिद्धू परतालतोय. 19 धावा धावफलकावर. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. आतापर्यंत 19. येणारा तो चौकार. 24 चेंडू 24 धावांचं आव्हान येणार का, त्यासाठी अमित ह्या खेळाडूकडे आता पाहिलं जात आहे. 19 आतापर्यंत आहेत. आमच्या सोबतीनं आमचे साथी समालोचक, एकीकडे कौस्तुभजी सर असतील, दुसरीकडे आमचे मार्गदर्शक अर्थातच अनिल बेनबन्सी सर. परंतु शेवट आता पंचांकडे दाद पंच म्हणतात यावेळेला. गंभीर सर 1 कंप्लीट. 24 चेंडूंचा खेळ, 20 धावा धावफलकावर. आता येणारे 24 मध्ये 21 धावेंचं टीम रिव्ह्यू आहे. यस, रनआउट साठी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये तो हाताला स्पर्श होऊन आता डायरेक्टली स्टंपवर येऊन, अगदी यष्टांवर येऊन विसावतोय का, ह्यासाठी अजय पवार आपण या मित्रांनो. आम्ही डिसिजन देणं योग्य नाही आहे. अजय घाईकर. तुर्ताच विनंती असेल, 2 संघ DCC नवापूर, 2 पराभूत संघ, दुसरीकडे 9 स्टार, दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस की बॉसच्या दिशेने दाखल व्हा. मान्यवरांच्या शुभ हस्ते, अर्थातच वैभव दादा आम्हाला तेथून दर्शवतील. मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. विकी मेहर एक चांगले फोटोग्राफर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते तो नाणेफेकीचा कॉल केला जाईल. चला दोन्ही संघ आपण या. 9 स्टार विपक्ष DCC नवापूर. त्या आकर्षित करणारा एक युनिक असा हा टॉस आपण पाहतो. एकीकडे टीम आगाशी आहे, दुसरीकडे APL अर्थातच आगाशी प्रीमियर लीग.
2 पराभूत संघ आणि त्या पराभूत संघातील आता ती लढत एकीकडे हेमंत घडीगावकर, दुसरीकडे जतीन तांडेल आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते हा कॉइन आगाशी असा आवाज आणि APL आलाय. अर्थातच नाणेफेकीचं कॉल जिंकलाय. जतीन फक्त डिसिजन विचारेल. पहिली बॅटिंग करू. येस, खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना. सामना चालू असल्या कारणाने आपण जास्त चर्चा करणार नाही आहोत. नाणेफेकीचा कॉल प्रथमतः आपण पाहतोय. डिसिजन जिंकला जातोय DCC नवापूर संघ आणि प्रथमतः फील्ड ही चॉईस केलेली आहे. गो टू अनिल बेनबन्सी सर. सेकंड इनिंगमध्ये आपण पाहणार आहोत 20 धावांचा पल्ला जीवदानी मावळ संघ कोणत्या पद्धतीने गाठणार आहे. पहिल्या चेंडूची पहिली धाव आलेली आहे. आपण पाहतो ती जोडी मागच्या मॅचमध्ये जी जोडी मैदानामध्ये दाखल झाली होती चेसिंग करत असताना सुरुवातीला फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना ती जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. विपुल आणि ऋतिक. 2 चेंडू झाले. 2 चेंडूवरती 2 धावा घेतलेल्या आहेत. तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा हलक्या रीतीने धाव घेतली गेलेली आहे. या स्पर्धेसाठी निश्चितच मॅन ऑफ द मॅच जॅक बाय फर्नांडिस यांच्याकडनं जर्सी देण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी जय स्पोर्ट्समधून जर्स्या देण्यात येणार आहेत. चार चेंडू आतापर्यंत संपले. 4 चेंडूमध्ये 4 धावा फलकावधी लगावल्या गेलेल्या आहेत. ज्या ठिकाणी 20 धावांचा पल्ला गाठायचा आहे 24 चेंडूंमध्ये. आणि आसानचा स्कोअर आहे हा. आणि आसानचा स्कोअर पार करत असताना आपण पाहतोय आतापर्यंत 4 आले आहेत. 16ची गरज आहे. हलक्या रीतीने खेळून काढला. निश्चितच एकेरी धाव या ठिकाणी चेंडूवरती येईल. वन टू गो. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा सिंगल धावेने तो धावेंचा ग्राफ हा बढवला जातोय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 6 धावा धाफकावर आहेत. मृदुल 20चं टार्गेट ठेवलंय आणि हाय व्होल्टेज मॅच जर तुम्हाला लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज बनवायची असेल तर तुम्हाला सर्वात मोठं म्हणजे अटॅकिंग फिल्डिंग. त्यामधून किमान 2 विकेट निर्धाव चेंडू आणि किमान 2 विकेट तुम्हाला या मॅचमध्ये जिवंत आणतील. शिव पटेल मागील षटक आठवावं लागणार आहे. मागील मॅचमध्ये केलेली गोलंदाजी 3 धावांचं षटक 1 गडी बाद. 18-14 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. अतिरिक्त धावा येत आहेत आणि त्यामधून धावपल करते तितक्याच्या धावा नाही आहेत. म्हणजे दडपण स्वतःवर वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय सिंगलसाठी. 38 सर्कलमध्ये तुम्हाला अटॅकिंग फिल्डिंग लावावी लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला तो प्रयत्न करावा लागणार आहे. विकेटसाठी डॉट बॉलसाठी तरच तुम्ही या मॅचमध्ये जिवंत राहतील. 1.1 चेंडूचा खेळ चाललाय. 8 धावा धावपल करतायत. थोडासा क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल करतायत. तोच प्रयत्न सुरू आहे अटॅकिंग फिल्डिंग लावण्याचा. 38 सर्कलमध्ये विशानला उभं केलंय. शिव पटेलच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू सोपविला गेलाय. 17-12 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. नेक्स्ट बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न वेगाने आल्यात. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा तितक्याच वेगाने. 1 रन कंप्लीट. मृदुल जमेची बाजू आतापर्यंत एकच आहे. ऋतिक आणि विपुलने पहिल्या मॅचमध्ये ज्या प्रकारची बॅटिंग केली होती त्याच रीतीने दुसऱ्या मॅचमध्ये सुद्धा त्याच गतीने त्याच लेनने आतापर्यंत बॅटिंग करतायत. नाही, चांगली फलंदाजी आतापर्यंत. एकाकी किल्ला तो लढवला जातोय. एक माफक आव्हान आहे. कोणत्याही प्रकारची आतापर्यंत ती जोखीम घेतली जात नाही, रिस्क घेतली जात नाही. लक्ष एक माफक आव्हान धाफकावर आहे. 20 धावांचं आव्हान आणि त्या प्रकारे विपुल असेल, विपुल गमरे आहे. दुसरीकडे ऋतिक पागी, बाबू या नावाने भरपूर अशी प्रसिद्धी मिळते. बाबू खऱ्या अर्थानं त्या प्रकारची आतापर्यंत ती फलंदाजी करत असताना समोरच्या संघाला जे काही करायचं आहे. आता विशाल आपण पाहतोय थोडासा क्लोज आहे. यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये समीर विचारे, समीर दादाला आपण पाहतोय. दुसरीकडे ऑनसाईडच्या दिशेनं मनीष विश्वकर्मा असेल, सिद्धेश बडांबेला आपण पाहतोय, अमित लाड असेल, त्यानंतर दुर्गेश गोरे. हे एक स्टार कास्ट आहे, परंतु
आतापर्यंत सहज आणि सोप्यारित्या त्या धावा ह्या धावफलकामध्ये अगदी भर पडत असताना 1.4 चेंडूचा खेळ चाललाय 1-1. हे धावफलक आहे आतापर्यंत जीवदानी माऊली बोलपाडा या संघाचं. पुन्हा एकदा हलक्या हातानं चेंडूला सिंगल साठी पाठवले. पहा दबाव नाहीये, प्रेशर नाहीये, धाबा सुद्धा तितकेशा धावफलक नाहीयेत. दोन्ही सलामीर बॅटर अजूनही मैदानामध्ये आहेत. 13-8 या 21 मॅच आले. थोडंसं प्रयत्न करावे लागणार आहेत डॉट बॉल विकेटसाठी. अटॅकिंग फिल्डिंग 38 सर्कल 2 खेळाडूंना उभं केलंय. पुन्हा एकदा चेंडूला टॅप केलंय सिंगलसाठी. 2 षटकं संपल्यात. 12-7 या 21 मॅच येऊन थांबले. नक्कीच 12-7 मध्ये अर्थातच थोडासा मॅचचा पगडा आतापर्यंत भारी आहे. जीवदानी माऊली संघ दुसरीकडे, प्लेयर्स संघ या अगोदरचा सामना एकतर्फा असा विजय केला होता. एक भला मोठं लक्ष 42 धावांचं आव्हान होतं. परंतु ह्या सामन्यात क्रिकेटचा खेळ म्हणूनच म्हटला जातो ना, अनिश्चिततेचा खेळ. परंतु ह्या स्पर्धेसाठी आगाशी बिग बॅश लीग आणि ह्या स्पर्धेसाठी लाभलेले आर्थिक मदत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला एक सहकार्य लाभलं यांचं देखील नामोल्लेखन करणं तितकंच गरजेचं आहे. त्यामध्ये ए.व्ही. परळ, त्यानंतर गणेशदादा पाटकर, भूपेश राऊत साहेब असतील, अभिजित सांगळे साहेब असतील, योगेश गीते साहेब, त्यानंतर राजू मामा, विनय म्हात्रे, देवेंद्र गुरव, आनंद ट्रॅव्हल्स, मृदुल मेहर, ओमकार प्रजापती, वरुण पुरंदरे, विजय पाटील साहेब असतील, नासिर भाई, प्रतीक पंडित असेल, युगा वर्तक मॅडम असतील, जतीन तांडेल अर्थातच मंथन रिसॉर्ट, त्यानंतर वीरा चायनीज, हेमंत पवार, गजानन मेडिकल, ताजभाई, लॉवेरन्स अंकल आणि फिदा हुसेन बोरी यांचा एक मोठा हातभार ह्या स्पर्धेला. आणि त्या बळावर ही स्पर्धा आज गुन्ह्या गोविंदाना आजचा दुसरा दिवस ह्या स्पर्धेचा. पहिला दिवस आपण पाहायला गेलं तर पहिल्या दिवसात ग्रुप ए मधून प्रेक्षकांच्या माहितीसाठी निर्मल सम्राट आणि त्यानंतर आई एकविरा संघ टॉप 12च्या दिशेनं दाखल. ग्रुप बी मध्ये हितांश क्रियांश 11, त्यानंतर JKCC अर्णाला. ग्रुप सीच्या दिशेनं प्ले बॉईज फुलपाडा आणि त्यानंतर टीम सायबा. ग्रुप डी अर्थातच आजचा दुपारच्या सत्रामध्ये जो सामना राहिला त्यामध्ये तेजस 11 आणि त्यानंतर JCCB. ह्या स्पर्धेतील एक बिग अपसेट अर्थातच घरच्या मैदानातील आगाशी संघ ह्या स्पर्धेबाहेर आहे. त्यानंतर या अगोदरचा जो लॉट आपण पाहिला त्यामध्ये जयू दुर्गेश 11चा संघ टॉप 12च्या दिशेनं क्वालिफाय आणि त्यानंतर गुरुदत्त मनवेलपाड्याचा संघ हा टॉप 12च्या दिशेनं आतापर्यंतचा तो ग्रॉफ आहे. आणि ह्या दोन संघातील कौस्तुभजी विनर संघ हा देखील आता टॉप 12च्या दिशेनं हा दाखवण्यासाठी हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात आता 2 हात करून अगदी उभे आहेत. विशाल थोडासा प्रयत्न करतोय. 2 लगातार निर्धाव चेंडू आल्यात. 9-6 या 21 मॅच आणून थांबल्या. विशाल नेक्स्ट बॉल, विपुल ऑन स्ट्राईक, 40 रन ऑन द बोर्ड. मोठा मारायचा प्रयत्न, पुन्हा डॉट. 1 नव्हे 2 नव्हे लगातार तिसरा निर्धाव चेंडू येतोय. काय जबरदस्त कमबॅक केलंय. विकेट नाही येत परंतु डॉट बॉलने, एखाद्या डॉट बॉलने, दुसऱ्यांदा डॉट बॉल, तिसऱ्यांदा डॉट बॉल, लगातार 3 निर्धाव चेंडू, 8 चेंडू 6 धावांची गरज. नक्कीच 8 चेंडू 6 धावांची गरज असताना विशाल सिंग आज प्लेयर सारखा एक भला मोठा संघ आणि त्या संघामध्ये माझी जागा काय आहे ते दाखवून देतोय. विशाल सिंग आज वसई विरार प्रीमियर लीग त्या स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूनं प्रभावित केलं होतं. परंतु यावेळेला चुकी मैदानामध्ये चुकी कोणाकडून घडते? सिद्धांत वारंग आहे. आता मॅच इक्वेशन काय आहे? आता येणारे 7 मध्ये अजून देखील 5 बनवायचे. विशालने ज्या प्रकारचे आतापर्यंत ती गोलंदाजी हाताळली अगदी प्रभावित केलंय. विशालने आतापर्यंत पुन्हा एकदा तो सामना हा जिवंत केलाय. चांगली गोलंदाजी, ॲक्युरेसी आहे, सुपर ब्लाइंड लेन इन टप्पा. परंतु 2 खेळाडू, एकीकडे विपुल गमरे आहे, दुसरीकडे ऋतिक पागी बाबूला आपण पाहतोय आणि त्यातील ती लढत आपण पाहतोय. 2 खेळाडू समोर चर्चा करतात. टीम मीटिंग सुद्धा बोलावले गेले आणि आता अखेरकर 7 मध्ये 5 हातामध्ये आलेला चान्स सुटलाय सिद्धांत वारंगकडून. यस कौस्तुभचे एक पारितोषिक येत आहे. सिद्धूनी जर का
डाय मारून चेंडू अडवला तर आनंद तावडे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. परंतु आता मला वाटत नाही डाय मारण्याची गरज आहे. सामना ज्या प्रकारे आतापर्यंत आपण पाहतोय शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी, आता 6 मध्ये 4 धावेंची अजून देखील गरज आहे. लक्ष्य एक माफक होतं, 24 मध्ये 20 धावेंचं आव्हान होतं, परंतु आता 6 मध्ये 4 करायचे आहेत. यस स्वयं 6 मध्ये 4 शेवटच्या षटकामध्ये येणार कोण, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. नक्कीरकर निर्णय घेऊन समीर विचारेच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. 6 चेंडू 4 धावा. सहा मध्ये 4 धावेंची गरज असताना आता चला टाइमवर देखील लक्ष द्या मित्रांनो. वेळेचा अभाव आहे, 15 मिनिटांचा तो हाऊ दे आणि त्या 15 मिनिटांमध्ये आपल्याला 6 शेवटचे चेंडू आता हाताळण्यासाठी समीर विचारे आहे. पहिला चेंडू सामना फिनिश, सामना खल्लास आणि टॉप 12च्या दिशेनं ग्रुप एफ मधून पहिला क्वालिफाय होणारा संघाचं नाव जीवदानी माऊली फुलपाडा संघ. कॉंग्रॅच्युलेशन टीम अँड हार्ड लक टीम. प्लेयर्स आपण देखील या अगोदर चांगला खेळ केला होता. पुढील मॅचसाठी वाटचालींसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तुर्ताच मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा वळतोय दोन्ही संघ. आपण आपापल्या पोझिशनमध्ये. DCC नवापूर